दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, कारण की जे चौकार दाखवले ते चौकार तिन्ही चौकार आपण लेग साईडला पाहिले. स्कूप केलाय, काय लाजवाब फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. चहू बाजूला फटके आपण पाहू शकाल. अरविंद पाटीलकडनं सलगचा हा चौथा चौकार आणि 4 चौकारच्या मदतीनं वैयक्तिक 16 आकड्यावरती खेळत असताना अरविंद पाटील. फलंदाजी करावी हे दाखवून देत असताना अरविंदना अनुभव पाण्याला लावलाय. भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. ॲज अ गोलंदाज अगदी आयकॉनिक गोलंदाजी त्याची आपण नेहमी पाहिले, मात्र आज फलंदाजीमध्ये देखील तो योगदान देत असताना अष्टपैलू भूमिका आज त्याच्या माध्यमातून हर्ष इलेव्हन वडवलीसाठी आपण पाहतोय. इथे देखील फटका अतिशय चांगला आहे. आता मात्र डायरेक्टली सीमारेषा पार करतोय आणि आजच्या ह्या अंतिम सामन्यातील हा पहिला दर्जेदार षटकार अरविंद पाटील. अरविंद पाटील ऑन अ फायर, कारण की 4 चेंडू 4 सलग चौकार आणि त्यानंतर देखना षटकार त्याच्या बॅटमधनं. अंतिम चेंडू गोलंदाज जितिकेशला टार्गेट केलंय. इथे देखील ठोकायचा होता चौकार, स्कूप करायचं होतं. ज्या प्रकारचा एक चौकार त्यानं स्कूपच्या माध्यमातून दाखवला होता, स्वतःवरती नाराज किती आहे ते आपण पाहू शकाल. कारण की 5 चेंडूमध्ये धावा त्यानं 22 कुठल्या, धावसंख्येची भूक निश्चितपणानं अरविंद पाटीलची आपण पाहू शकाल. कारण की अंतिम चेंडूवरती देखील त्याला असं वाटलं होतं 4 मिळेल, आता तसं झालं नाही. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि डॉट चेंडूने ह्या षटकाची झाली सांगता. षटक संपलंय पहिलं, मात्र बिनबाद 22 अशी तडाखेबंद सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती हर्ष इलेव्हन वडवलीकडनं. टॉस जरी गमावला असला तरी बॅटिंग करत असताना धावा कमावल्यात खऱ्या अर्थानं, कारण की बिनबाद आणि तब्बल 22 न सुरुवात झाली आहे ती वडवलीची. 4 षटकांची ही लढत आहे. 50चा आकडा मनाशी जरूर निर्धार केलाय तो हर्ष इलेव्हन वडवलीनं. सुरुवात देखील त्या प्रकारचीच पाहायला मिळाली. जितिकेश भुईर या संघाचा जो स्ट्रायकर गोलंदाज होता त्याच्यावरती मात्र हा हल्ला आपण पाहिला आणि अगदी सुरेख फटकेबाजी मैदानाच्या चहू बाजूला, खास करून ऑन साइडला 4 चौकार, 4ही चौकार आपण ऑन साइडच्या दिशेमध्ये मिड विकेट ते स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या रिझन पर्यंत चौकार पाहिले आणि त्यानंतर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून अगदी हवाई सफर आपण षटकारच्या साह्यानं पाहिला तो अरविंद पाटीलचा. गोलंदाजीमध्ये आता अजय पाटील कमबॅक मिळवून द्यावा लागेल, कारण की पहिल्या षटकात धावा भरपूर खर्च झाल्यात. इथे डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय तो मिड ऑफचा, चुकी निश्चित होणार नाहीये. बिग विकेट डाऊन या मॅच मध्ये मात्र शून्यावरती परतत असताना सतीश जाधव. जरी गेले तरी मी मैदानात आहे तोपर्यंत फिकीर करायची गरज नाहीये. तशी फलंदाजी त्याच्या बाजूने निश्चित झाली आहे. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये विनीत जाधव आता दाखल होत असताना अपकमिंग यंगस्टार आपल्याला पाहायला मिळतोय. अन्यथा आपण जर बॅटिंग ऑर्डरचा विचार केला हर्ष इलेव्हन वडवलीचा तर नेहमीच आपण टॉप ऑर्डर मध्ये सागरला पाहायचो, त्यानंतर तकदीरला पाहायचो. मात्र आता नवीन फलंदाज विनीत जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय तो अजय पाटीलनं. या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहेत आणि या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये निश्चितच दमखम दाखवावा लागेल तो अजय पाटीलला देखील, कारण की जितिकेशला मार बसलाय आणि पहिल्याच बॉलवर विकेट संपादन केलंय त्या अजयनं. शफल झाले होते ऑफस्टिकच्या, खूपच हा बाहेर चेंडू होता, मात्र तिथनं हा चेंडू ऑनसेटला टर्न करणं म्हणून चुकीचा निर्णय फलंदाजचा. कारण की चेंडूच्या मेरिटवर खेळ क्रिकेटमध्ये गरजेचा आहे. आपली तेव्हाच गुणवत्ता क्रिकेटमध्ये सिद्ध होईल जेव्हा आपण चेंडूचा टप्पा आणि लेंथ लाईट वरती जेव्हा आपण फलंदाजी कराल.
कारण की ज्या प्रकारचा चेंडू होता तो चेंडू निश्चित ऑफसाईडला खेळणं गरजेचं होतं, तसं झालं नाही. ऑनसाईडला खेळणं पसंत केलं फलंदाजानं. तिथे ते खेळत असताना मात्र बीट झाले आणि पहिला डॉट चेंडू मात्र फेस करताना आपण विनीतला पाहिलं. राऊंड द विकेट आता गोलंदाजी डाव्या विनीतसाठी ती अजय पाटील कडनं. त्या ऑनसाईडला मात्र कार्पेटच्या साह्यानं चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिड विकेट रिजनला हा चेंडू. एक धाव कंप्लीट ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक आता अरविंदच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या अरविंदचा बल्ला बोलतोय खऱ्या अर्थानं बॅटच्या साह्यानं धावा आल्यात. 4 चौकार आणि एक उत्तुंग षटकार त्यानं दाखवलाय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. आता त्याच्यावरती साऱ्यांच्या नजरा आहेत, खास करून संघनायक व्यूहरचना करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की ज्या प्रकारचे चौकार चहूबाजूला दाखवले अरविंद पाटीलनं, त्याच्यासाठी व्यूहरचना करणं हे गरजेचं आहे. डीप मध्ये आता लॉंग लेग आपण पाहतो, स्क्वेअर लेग, एक मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला आता डीप मध्ये डीपिश पॉइंटला देखील पाहायला मिळत होता. मात्र तो क्षेत्ररक्षक आता रिंगणाच्या आतमध्ये तैनात करण्यात येत आहे. तर एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आता कव्हर पॉइंटला आहे, तर एक क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑफला देखील आपण पाहतोय. ही व्यूहरचना अरविंद पाटील साठी. समोर गोलंदाज अजय पाटील ज्यानं 3 मध्ये फक्त धाव 1 खर्च केली आहे, तर एक महत्वपूर्ण यश आपल्या टीमला मिळवून दिलंय. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, फटका अतिशय चांगला आहे, चेंडू थांबणार नाही. डीप मध्ये थर्डमॅन सीमारेषा पार. आणखीन एक चौकार अरविंद पाटीलच्या बॅटमधनं. चौकार ठोकलाय फलंदाज अरविंदनं. ते चांगला चेंडू, डॉट चेंडूची आता सांगता झाली आहे. ज्या प्रकारचा फटका मागील बॉलवर आपण पाहिला, त्यानंतर बॅकअपला आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला थर्डमॅन रिजनला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल धावा धापळकावरती 27. षटक क्रमांक दुसरा आणि षटकातील आता अंतिम चेंडू. कमबॅक निश्चित मिळवून दिलाय तो अजय पाटीलनं. फक्त धावा 5 खर्च केल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट, बॉलर बॅक ड्राईव्ह, धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट देखील लगावलं होतं, मात्र बचावलाय. इथे दैवगतीला मान्य नाही की अरविंद पाटीलनं मैदान सोडावं आणि धावा देखील कंप्लीट झाल्या त्या 3. जिथे एक बनवणं देखील मुश्किल होतं, तिथे धावा 3 आल्या आणि या 3 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला. तो 30 या आकड्यावरती षटकाची झाली सांगता. 2 षटकानंतर पाण्याची मागणी केली जाते, तर पाणी घेऊन जायचं आहे. ऑलिंडर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. 2 षटकानंतर 15च्या सरासरीनं 30 धावा बांधल्यात. एक मात्र महत्वाचा फलंदाज जरी बाद झाला असला तरी देखील मोर्चा सांभाळत असताना अरविंद पाटीलला आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधनं खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आपण पाहतोय. त्याने चौकार दाखवलेत 5 आणि एक षटकार. 29 धावसंख्येचं मोठं योगदान, धावा 30 आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकी वैयक्तिक 29 अरविंद पाटीलच्या बॅटमधनं. दोन षटक कंप्लीट झालेत आतापर्यंत. वर्चस्व फलंदाजांचं आपण पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये वापसी राहिली होती, मात्र अंतिम बॉलवर धावा 3 आल्या. मी म्हणून ओव्हर थ्रोच्या त्या धावा प्राप्त झाल्या आणि धावा कंप्लीट झाल्या त्या 30 धावा. क्षेत्ररक्षक जरूर इंजर्ड झालेत. आता 12th मॅन रिप्लेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं षटक हाताळत असताना आता अक्षयला आपण निश्चितपणानं पाहतोय.
पंच काय झालं? दोन षटकांचा खेळ संपलाय. धावा 30 धावपळकावरती. एक मात्र फलंदाज बाद झालाय. एका बाजूनं अरविंद पाटील मैदानाच्या आतमध्ये आतशी पारी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विनीत जाधव मैदानाच्या आतमध्ये त्याच्या साथीनं जरूर आहे. त्याच्याकडनं देखील अपेक्षा आहेत टीम हर्ष इलेव्हन वडवलीला. दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज अक्षय तांडेल. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. या मॅच मध्ये देखील तसाच काही प्रयत्न त्याचा असेल. मात्र समोर आव्हान देखील तितकंच खडतड आपल्याला पाहायला मिळेल त्या अरविंद पाटीलचं. समोर त्याच्या अरविंद पाटील उभा आहे. पहिल्याच बॉलवरती त्रिफला चितच्या माध्यमातून बिग विकेट डाऊन. मोठी सफलता. ज्या फलंदाजानं धावसंख्येचा डोंगर राखण्याचा प्रयत्न केला त्या फलंदाजाला मात्र शांत केलं जातंय त्या पहिल्याच बॉलवर अक्षय तांडेल करणं. बाद झालेत आणि आता सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ज्या प्रकारची सुरुवात आहे त्या प्रकारचं शेवट गरजेचं असेल टीम हर्ष इलेव्हन वडवलीसाठी. सागर पाटील आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आणखी शेवट जर आपण चांगलं केलं तरच एक चांगली टोटल स्कोर कार्ड वरती बनवू शकता. वाटचाल जरूर त्या दिशेनं आपण पाहिली ती हर्ष इलेव्हन वडवलीची. मात्र सध्याच्या घडीला कमबॅक निश्चितपणानं पाहिला तो बेतवडे टीमचा देखील. कारण की 22 पहिल्याच षटकात आल्या होत्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी अजयची राहिली आणि सुरुवात अक्षयची देखील चांगली आहे. फटका हा देखील चांगला गॅप मधनं. दोन क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांना बीट करून चेंडू एका टप्प्यावरती सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती चौकार सागर पाटील कडनं. दुसऱ्या पॅच मध्ये देखील फारसं योगदान त्याला देता आलं नाही. कारण की मैदानाच्या आतमध्ये त्याला निश्चित टाइम स्पेंड करायला वेळ मिळाला नाहीये. इथे देखील चांगला फटका पुन्हा एकदा त्याच दिशेनं. आता मात्र चेंडू फील्ड होईल. मिळेल ती सिंगल. व्यूहरचना अतिशय चांगली केली आहे गोलंदाजांनी संगनायकानं. तर एका बाजूला गोलंदाजी देखील त्याच लेंथ लाईनवर करावी लागेल गोलंदाजाला. पहिला बॉलवर विकेट त्यानंतर चौकार पाहिला आणि त्यानंतर सिंगल. एकंदरीत दोन्ही बाजून संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. कारण की दोघांसाठी मॅच महत्वाची आहे. चमचमत्या ट्रॉफ्या ज्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण पाहतोय अगदी त्या ट्रॉफीवरती लक्ष दोन्ही संघनायकांचं होतं जेव्हा टॉस बॉक्स मध्ये टॉस झाला. कारण की इथनं जो जिंकेल तो ट्रॉफीचा हकदार होईल. त्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि की प्रत्येक संघ एक स्वप्न घेऊन स्पर्धेमध्ये दाखल होत असतो आणि मैदानात उतरतो जेणेकरून त्यांचं स्वप्न सत्यात उतरावं त्यासाठी मेहनत घेत असताना प्रत्येक संघाला आपण पाहतोय. त्यापैकी हे दोन संघ आता आमने सामने नशीब आजमावत असताना. फुल्लेंचा हा चेंडू आडव्या बॅटनं चेंडूला खेचण्यात आलं ऑफसाईड वरनं ऑनसाईडला. मात्र डीप मधनं क्षेत्ररक्षक येईल चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत अवधी मिळतोय तो एका धावेचा. पंचांकडनं यस पंचांशी आपण वाद करू नका ही सूचना असेल टीम बेतवडेला. पंचांकडनं खून आले ती नोची. यस नो बॉल. फील्ड रेस्ट्रिक्शन जे आपण पाहतोय अगदी किती क्षेत्ररक्षक कोणत्या दिशेला असावेत
यासाठी निश्चितपणानं पंच आपण पाहतो, ऑनफिल्ड पंच, आणि त्यांच्याकडनं हा नोचा इशारा आपण पाहतोय. तर पंचांशी आपण वादविवाद करू नका, विनंती असेल टीम बेतवडेला. नो चेंडू आला त्या ठिकाणी धाव एक आली आहे, म्हणजे 1+1 अशा धावा 2 प्राप्त झाल्या. 2च्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 37 आकड्यावरती, 37 स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. षटक तिसरं प्रगतीपथावर आहे. स्ट्राईकला मैदानावरती सागर पाटील साथीनं विडीत फ्री हिट. यस, पंचांकडे इशारा, नो चेंडू, आणि आता फ्री हिटची संधी ती सागर पाटीलसाठी. धावसंख्या 37 आकड्यावरती. इथं मोठा फटका येईल का? चेंडू फ्री हिटचा होता, मात्र त्या संधीचा फायदा उचलू शकला नाही सागर पाटील. आणखी अतिशय चांगला चेंडू हाताळला. ते ॲक्युरेट लेंथ लाईत होती ती अक्षय तांडेलकडनं. या चेंडूवरती थांबवलं ते सागर पाटीलला. डॉट चेंडूची झाली आहे सांगता. षटकातील हा चौथा चेंडू आपण पाहिला. पूर्वार्ध आपण सामन्याचा अनुभवतोय. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर संघ आहेत, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. फुल्लेंचा चेंडू प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे, चुकी होईल का? मात्र अप्रतिम झेल, जजमेंट अचूक होतं, लक्ष देखील खूप चांगलं होतं, आणि या चांगल्या झेलनं खेळ संपलाय तो सागर पाटीलचा. मित्र करण काळन यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. याचं कारण की सतरंगी हेडुट्टे संघ टॉप 4 मध्ये दाखल झालाय मकर संक्रांत चषकामध्ये, जी मानाची आणि सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे खऱ्या अर्थानं. आज इथे जरी परास्त झाले असले तरी देखील त्याचं दुःख मात्र त्या विजयानं पुसलं गेलंय. करण काळांची कमतरता त्या मॅच मध्ये, अर्थात तो जर असता मॅच मध्ये तर कदाचित मॅचचे चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. काही हरकत नाहीये, मात्र त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. गमतीचा भाग, जाऊया मॅचच्या दिशेनं. सध्याच्या घडीला आता मॅच महत्वाची आहे, कारण की बक्षीसपात्र फेरी मैदानाच्या आतमध्ये हर्षिल येऊन वडवली आणि त्यांची स्वीप करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा हा प्रयत्न फसला. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. ही चपलाई मिमेन वडवली संघासमोर चालणार नाही, कारण की वडवली संघ म्हटलं तर अगदी चाणाक्ष नीतीचे खेळाडू या संघामध्ये नेहमीच पाहायला मिळतात. बाईचा इशारा पंचांकडनं. या 2 धावा आल्या आणि षटकाची देखील सांगता झाली. जिथे एक धाव देखील कठीण होती अशा मोमेंटला धावा 2 आल्या. या अगोदर देखील ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा 3 आल्या होत्या, म्हणजे अतिरिक्त धावा ह्या बेतवडे टीमकडनं बहाल केल्या जातात त्या हर्षिलेवन वडवलीसाठी. धावसंख्या धावफलकावरती 39, षटक क्रमांक 3 पूर्ण झालाय आणि 13च्या सरासरीनं 39 धावा. ज्या प्रकारची सुरुवात होती मात्र त्यामध्ये सातत्य राखता आलं नाही हर्षिलेवन वडवलीला. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अगदी निसर्गाच्या कुशीत हे मैदान आहे. जर सूर्य अस्ताच्या दिशेनं निघाला तर लवकर सूर्यास्त होऊ शकतं. झाडाची सावली मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. अंधाराचं सावट नेहमीच मिळताना पाहायला मिळतं, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा संघ टॉस जिंकतो ना तेव्हा बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला जातो. याचं कारण की वातावरणाची ज्या प्रकारे पाहणी केली जाते. अंतिम षटक धीरज पाटीलचा वापर केला जाईल. पहिल्या षटकात 22 आल्या होत्या, त्यानंतर वापसी आपण अजयची पाहिली आणि या षटकामध्ये देखील धावा 9 खर्च झाल्या. अंतिम स्लॉगरचं षटक आणि धीरज पाटीलची नियुक्ती केली गेली आहे. या अंतिम षटकामध्ये किती धावा येतील यावरती सामन्याचं भवितव्य हे अवलंबून असेल. पंचांशी काहीशी सल्लामसलत करत असताना आपण अजयला देखील पाहतो. यस, पंच देखील दर्शवतायत. पंचांचं देखील कौतुक आम्ही करू निश्चितपणानं. सकाळी लवकर येतात आणि सातत्यानं भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू यष्ट्यांवरती, यष्टी वाकवली आहे पहिल्याच बॉलवरती. त्रिफलाचीच्या माध्यमातून परतावं लागेल ते फलंदाज विनीत जाधवला. पहिल्या बॉलवर धक्का दिलाय तो धीरज पाटीलनं. विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 6 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 39 या कडेवरती लागणारा हा चौथा धक्का हर्षिलेवन वडवलीला. अरविंद वत्रे काका पुरस्कृत हा हर्षिलेवन वडवली संघ आपण पाहतोय सध्याच्या घडीला
अंतिम टप्प्यामध्ये निश्चित मजल मारली या संघानं. मात्र इथनं जर सामना जिंकला तर ट्रॉफीचे हकदार होतील. मात्र इथनं सामना गमावला तर रिक्त असतं, पुन्हा घरचा रस्ता धरावा लागेल. दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा आहे. दोघांना विजयाची चाहूल लागली आहे. मात्र विजयाचं स्वप्न कोणता संघ साकार करेल त्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केला धीरज पाटीलनं. संख्या 39 आपल्याला पाहायला मिळत आहेत. फील्डमध्ये सातत्यानं परिवर्तन, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक, 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला पाहायला मिळत आहेत. मिड ऑफ देखील नाहीये, खाली क्षेत्र भरपूर आहे. दरम्यान चांगला फटका ते आडव्या बॅटनं हा चेंडू खेळून काढलाय तो कॉर्नर रिजन मध्ये. धावा इथे देखील 2 कंप्लीट होतील. जर आपण फील्डची रचना पाहिली तर अगदी इनफील्ड मध्ये शॉट थर्ड शॉट फायनल एक गली तर एक क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला देखील पाहतोय. उर्वरित जर पूर्ण ग्राउंडचा विचार केला तर लॉंग ऑफ ते एक्स्ट्रा कव्हर हे पूर्ण क्षेत्र खाली आपल्याला पाहायला मिळतंय. मिड ऑफ देखील तैनात नाहीये, म्हणजे ते क्षेत्र खाली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती होते एक्स्ट्रा कव्हरला आणि एका टप्प्यावरती चेंडूला पाठवलंय ते सीमारेषा पार चौकार. पाहायला मिळेल धावफलकावरती धावा एकवटण्याचं काम करत असताना फलंदाजांना निश्चितपणानं पाहतोय. 46 या आकड्यावरती आता मजल आपण पाहतो ती हर्षिलेवन वडवलीची. 2 चेंडूंचा खेळ आता पर्याप्त बाकी आहे. त्या षटकामध्ये देखील धावा 7 एकवटल्यात 4 चेंडूमध्ये. 2 चेंडूमध्ये आणखीन एखादा मोठा प्रहार आला तर 50 देखील सांघिक पूर्ण होऊ शकते ती टीम वडवलीची. राईट मोर द विकेटना धीरज पाटील, समोर तकदीर. फटका इथे खेचला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत. झेल थोडासा कठीण होता, अगदी चपलाईन दौड लावली होती झेल पर्यंत पोहोचले देखील होते, मात्र झेल प्राप्त करू शकले नाहीत. झेल ड्रॉप झाला आणि धावा 2 पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीनं 48 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू टार्गेट सेट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये फेकी केला जाईल तो धीरज पाटील कडनं. अगदी आव्हानात्मक टार्गेट मैदानामध्ये उभारलंय. आणखी गोलंदाजी अतिशय चांगली आहे ती हर्षिलेवन वडवलीची. मॅच अगदी रोमांचक आपल्याला पाहायला मिळेल, काटेकी टक्कर, कारण की 2 मजबूत संघ आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये देखील नमदार फलंदाजी आपण नेहमीच पाहतो टीम बेतवडीची, जे मॅच मध्ये रोमहर्षकता अंतिम टप्प्यापर्यंत पाहायला मिळेल. अंतिम बॉलवर धावा बनवल्यात त्या 2. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय, तिसरी धाव कंप्लीट होईल का? आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज झालेत बाद. खेळाचं पहिलं सत्र झालं पूर्ण आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना हर्षिलेवन वडवलीनं बनवल्यात त्या 50 धावा. 4 षटकामध्ये 50 धावा म्हणजे फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती नोंदवलंय. 51चं लक्ष येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी बनवावं लागेल ते टीम बेतवडेला. मात्र हे लक्ष बनेल की या लक्षाचा बचाव होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रात निश्चितपणानं आपण ऐकणार आहोत. कारण काळन आहे ना, तुर्ताच मी थांबतोय या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल अंतरली वासियांचं, पूर्ण आयोजनकर्त्यांचं, आमचे विशाल असतील, आमचे मनोज दादा असतील, पप्पू दादा असतील, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि तुर्ताच मी थांबतो, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. चषक 2024 अंतरली चषक आणि आजच्या दिवसातील अंतिम सत्र कोणता संघ जिंकेल आणि थेट मजल मारेल मेगा फायनल मध्ये खेळाच्या दुसऱ्या सत्रात आवाज आमचे जवळचे मित्र करण काळन यांचा. या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज दुमदुमला आमचे फार जवळचे मित्र आहेत, पण व्यवसायामुळे बऱ्याच वेळा त्यांना समालोचन करता येत नाही. पण जेव्हा जेव्हा
जरूर मी कॉल करतो, आवर्जून ते उपस्थित राहतात आणि ते असल्यानंतर स्टेज शेअर केल्यानंतर ती मजा वेगळी असते. खूप अभ्यासू समालोचक आहेत आणि तितकेच दर्जेदार ते गायकही आहेत. सो साईदादा पाटील, आपल्या योगदानाबद्दल आम्ही आपल्या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी विनंती करेन पिंटू हजारी फॅन क्लब FC सन्मान होतोय साईदादा पाटील यांचा आपल्या योगदानाबद्दल आमचा मॅनेजमेंट कडून. अर्थातच श्री गावदेवी क्रिकेट संघ अंतरली, ग्रामस्थ मंडळ अंतरली यांचा माध्यमातून मनापासून आभार. याला आवाज दे ना थोडासा. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती मोठी देसाई विरुद्ध गंधारी, गावदेवी हेदुटणे विरुद्ध अडिवली, बामोली विरुद्ध आजदे, दिवा विरुद्ध मैत्री 11, जगदंब वाकण. 8 संघ उद्या अशा पद्धतीने खेळणार आहेत. ठीक 8:30 वाजता पहिल्या दोन्ही संघांनी रिपोर्ट करा. सुनीलजी हजारी यांना विनंती असेल आपण मंचावरती या. चेक. हॅलो हॅलो चेक चेक. जास्त झालं कमी कर. हॅलो हॅलो चेक. बस. धीरज भोईर आणि अजय पाटील या आघाडीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते ती मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये. अरविंद पाटील, दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. मॅच होते सुरुवात. ओ लेगचा बराच बाहेर, फाईन लेगने रोनाल्डो मोड मध्ये पाहायच्या सहाय्याने चेंडू अडवला. नथा डीप फाईन लेगला गेला असा वाईटचा इशारा धावा मिळतात. 2 खातं उघडलंय. श्रीमान विश्वासजी मात्रे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सँडी माझ्या सोबत आजच्या दिवसामध्ये महत्त्वपूर्ण योगदान ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे त्याने आज या स्पर्धेसाठी दिलेले आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते आणि ज्यामध्ये आमचे तुषार आणि चेतन थोडासा थकलेला दिसतोय. हरकत नाही, संध्याकाळी चार्जिंग जरूर होईल. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान अरविंद येतोय, मिळते सिंगल. या मॅच मध्ये ओपनिंग पेअर बदललेले आपल्याला पाहायला मिळते. धीरज भोईर आणि अजय पाटील या दोन्ही फलंदाजांना ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ केला होता, दुसऱ्या मॅच मध्ये दमदार खेळ केलेला आणि कालच शिर्डीवरून चेतन मात्रे आलेले आहेत. वाकू चेतन भोईर माफ करा. स्लॉक स्वीपचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप येत आहे. अजयचा कॉल पुढे आलाय, पुन्हा तिथून मागे चाललाय. धाव मिळणार नाही. काय घडलंय? धीरजचा नकार, अजयचा होकार होता. अर्ध्या विकेट वरून पुन्हा मागे जावं लागलं. सेफ आहे. धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्या 3 आकड्यावरती. माझ्यासोबत आमचे स्कोर स्टॅटिस्टिक सर्वेश पाटील. आज खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम, प्रत्येकाचं योगदान आहे. उद्या जरूर प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख आपण करूयात. ग्रामस्थ मंडळ अंतारली, श्री गावदेवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित या क्रीडा स्पर्धेचं पहिलं पर्व. क्रिकेट संघाच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून या क्रीडांगणाची नव्याने बांधणी करण्यात आली. लाईन खराब, फाईन लेग ऍक्शन मध्ये असेल. चेंडू निसटलाय, धाव मिळणार आहे. फाईन लेगचा फिल्डर पुन्हा उचलून थ्रो करतोय.
सिंगल सिंगलने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. वडवलीसी हर्ष 11 अरविंदजी वत्रे काकांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला संघ आपण बघत आहोत तो बेतवडे जयनुमान क्रिकेट संघ बेतवडे. ही पार्टनरशिप महत्वपूर्ण ठरणार आहे. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जयनुमान बेतवडे संघ अजय पाटील आणि धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या 3 बॉल मध्ये आलेला धावा. 4 ऑन साइडला स्विंग केला स्क्वेअर लेगला फिल्डर कॅच आउट. बटरफ्लाय कॅच आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामधून निसटला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या प्रयत्नामध्ये कॅच पकडले. पहिला धक्का अजय पाटील गॉन. नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण प्लीज. मॅनेजमेंट कमिटी कडून सूचना आहे. मॅचचा जो रिदम असतो 4 धावा 4 पहिली विकेट. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 पॉईंटच्या भूमिकेमध्ये ईशान तकदीर मात्रे यांचे चिरंजीव आहेत. नामांकित क्रिकेटपटू तकदीर मात्रे यांना आपण सध्या रक्षकाच्या भूमिकेमध्ये बघत आहोत. खूप वर्ष क्रिकेट खेळले या गावासाठी आणि आजही ते खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आजही तीच धार त्यांच्या तलवारीची आपण बघतो जेव्हा जेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये विथ द बॅट असतात. ती सध्या तरी लीड करतात. जाळं विणत आहेत फलंदाज जय भोईर जे नवीन आलेले आहेत लेफ्टी. त्यांना अडकवण्यासाठी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 4. सूर्यप्रकाश खूप लवकर सूर्य सध्या खाली चाललेला आणि दुसऱ्या बाजूने आहे त्या उजेडामध्ये मॅच कंप्लीट करायची आहे. आजूबाजूला असलेली घनदाट जाडी. आडवा पॅटने गॅप मध्ये बॉल मिड विकेट रिजन मध्ये कार्पेटच्या सायना डीप मध्ये चालला. लॉंग ऑनला विजय मोकाशी थ्रो स्ट्रायकिंग एंडला संधी असेल. हिट करणे यावेळेला फार गरजेचं होतं. चेंडू पकडता आला नाही योग्यरित्या पहिल्या प्रयत्नामध्ये. तकदीरला त्याचा फायदा झाला. धावा मिळतात त्या 2. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 6 धावा. अरविंद अपील या वेळेला होत असताना आपण बघत आहोत. It is white ball. लेग बाहेरून इथे स्पर्श नव्हता आणि योग्य निर्णय आपण बघत आहोत अंपायर्स कडून येत असताना. धावा फलकावरती तुम्ही बघत आहात त्या सध्या तरी 7 धावा. अरविंद ऑन साइड टर्न खेळत आला स्क्वेअर लेग रिजन मधून. सागर पाटील डीप मध्ये चेंडू वरती उचललाय बॉलला. थ्रो येतोय ॲक्युरेट. दुसरी धाव मिळणार नाही आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न. एक गडी बाद 8 धावा बेतवडे. 51चा पाठलाग मध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचा त्या धावा. 43-43.
टोटल स्कोर आपण बघत आहोत 8 वरती 43 ची गरज या मॅच मधले चेंडू शिल्लक 11. वेळ फार चाललाय वडवली सी. सतीश जाधव टॉप आहे हवेमध्ये बॉल. ओ या वेळेला कॉल नव्हता फाईन लेग आणि विकेट किपरचा. कॅच पकडले पण जय ठके संत. दुसरा धक्का बेतोडेल 8 वर. सतरा चेंडू 43 ची गरज आहे. सुरुवात षटकाराने केलेली धावा फलकावरती 14 धावा. प्रथमेश या वेळेला बॅकफुट पंच पुन्हा न जाखत होती या फटक्यामध्ये. बॅकफुट पॉइंट सीमारी सपार चौकार. प्रथमेश आलाय तो बघतोय तो मारतोय धावा बनवतोय. पहिला 2 बॉल मारते त्याने. 10 जोडलेल्या धावा फलकावरती 18 धावा. 51च्या चेस मध्ये बॉल उरलेले ते 14 आणि 14 मध्ये 33 ची गरज. बॉल बॅक ट्रॅप आहे. सतीश फार वेगाने थ्रो कुठे यस्सी रक्षकाच्या वरतून आलेला. सिंगल इथे मिळते. सिंगलच्या साह्याने तुम्हाला स्कोर पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड वरती तो 19. बॉल शिल्लक आहे 13. 13 मध्ये 32 ची गरज या मॅच मध्ये. आमचे कॅमेरामॅन सध्या तरी तुम्हाला स्क्रीन वरती एरोप्लेन पाहायला मिळतोय. तुषारचं मनापासून कौतुक. आज मकर संक्रांत चषकामध्ये जीटीसीच्या टीमने कॅमेरामॅनने जवळजवळ 20 ते 25 एरोप्लेन जाताना कॅप्चर केलेले आहेत. खूप सुंदर टेलिकास्ट. स्टेप आउट ऑन इनसाइड आउटचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटला बॉल चालला हवेमधून. मागे सागर मागून बॅकअप देईल तोपर्यंत धावा मिळत असताना आपण बघतोय. 2 आणि 2च्या साहाय्याने टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 21 धावा. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचं कॅमेरा वर्क इतकं वेगळ्या लेवलला गेलेलं आहे. त्या दर्जाचं तुम्हाला पाहायला मिळतं. सुरुवातीची जी जीटीसीची टीम आणि आताची जीटीसीची टीम यात फार मोठा प्रचंड बदल तुम्हाला प्रत्येक आमच्या कॅमेरामॅन मध्ये पाहायला मिळेल. अपडेटर मध्ये पाहायला मिळेल. आमची ग्राफिक्सची टीम असेल त्यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मिक्सिंगची टीम असेल त्यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जवळजवळ आता आपण जीटीसीच्या क्रू मेंबरचा विचार केला तर 30च्या जवळपास तुम्हाला जरूर क्रू मेंबर्स पाहायला मिळतात. 21वा धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ संपन्न. 12 मध्ये 30 बनवायच्यात. 12 मध्ये 21 बनवलेल्या बेतवडेने आणि उर्वरित अजून 12 मध्ये बनवायच्यात 30 धावा. 21 ला 3. येस इट्स सो टू रीजे.
उद्या पहिली मॅच तुम्हाला जी पाहायला मिळणार आहे गंधारी विरुद्ध मोठी देसाई ठीक 8:30. सर ऑनलाईन व्ह्युअर्स तुम्ही बघत असाल तर 8:30 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. ठीक उद्या 8:45 बोल पडणार आहे आयोजक उपस्थित नसताना. मनोज दादांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल आली. ओ बॅकफुटला काय फटका यांना जाकत पण उभ्या असलेल्या झाडाने काय केलंय. अतिरिक्त फिल्डर आहे तो वडोली सीचा. धावा तुम्हाला पाहायला मिळतात 2 धावासंख्येचा 23. 28 ची गरज आहे 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. मॅच इथूनही बनवू शकते ती क्षमता असलेला प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये पण नजरा माझा खास करून धीरज भोईरकडे असतील जो नॉन स्ट्रायकिंग एंडला. पण कौतुक मी प्रथमेश करेन या क्षणाला कारण 4 चेंडू त्याने फेस केले ज्यामध्ये 13 धावा बनवलेल्या आहेत. ग्रेट बॅटिंग चांद. बॅकफील्ड लावून पुन्हा अतिरिक्त फिल्डरने गती कमी केली चेंडूची. थ्रो येतोय 9 सेकंडला संधी असेल. थ्रो केला त्या ठिकाणी निसटलाय. प्रथमेश सेफ आहे. धाव मिळते एका धावेच्या सायनं. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो तो 24. 24 धावा धावा फलकावरती 27 ची गरज. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग. डीप मध्ये लॉंग लेग. लॉंग ऑफ बॅकवर्ड पॉइंट. 10 चेंडू 27. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न मागे येतोय चेंडू. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी चांद कडून. बॉल शिल्लक 9 मध्ये 27. क्लोज चाललाय सामना. सूर्य जसा असताना चालला ही मॅच तशीच रिझल्टच्या दिशेने पुढे जात असताना. ओ लॉफ केला. मिस टाइम आहे. लॉंग ऑनला अरविंद डाऊन दी बॉल. हाताचा पिसारा फुलवलाय आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. विकेट नंबर 4. चौथा धक्का बेतवडेला. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. 27 ची गरज. दादा कोटके. मराठी चित्रपट सृष्टीला खूप सुगीचे दिवस सध्या आपण बघत आहोत पण या व्यक्तिमत्वाने केलेला संघर्ष कोणच विसरू शकत नाही. रुपेरी पडद्यावरती आणण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीला या एका नावाने फार संघर्ष केलेला आहे. सर्वांना माहिती आहे. ते मात्र शंका नाही. फुल टॉस आहे. लॉफ केलाय. डीप मध्ये अरविंद. खूप चांगला प्रयत्न. एका हाताने आतमध्ये ढकलून दिलाय. दुसरी धाव पूर्ण करत असताना आपण बघत आहोत. यस इथे ऑनकोर्ट अंपायरचं डिसिजन काय असेल त्याकडे आमचं लक्ष सध्या तरी कोणताच नाही. व्हॉलेंटियर मोहन दादा. पाहायला मिळाल्या त्या 5 धावा जिथे 1 विकेट त्यांनी मिळवली. प्रथमेश धीरजची विकेट त्यांनी मिळवली. मात्र आता समीकरण 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये गरज आहे 25 धावसंख्येची.
5 चेंडू 25 ची गरज आहे मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला धीरज पाटील. इन नंबर 7 प्रकाश लॉफ केला. काव फेसला बॉल हवेमध्ये. फिल्डर जज करतात पण त्यांचा वाक्या बाहेर. षटकार. चार बॉलचा खेळ शिल्लक. 4 मध्ये कोणीच धावसंख्येची गरज आहे. सँडी आता मॅच बदलू शकते कारण धीरज पाटीलचा बॅट मधून षटकार आलाय. सध्या तरी रिस्टला व्यायाम देतोय. फोरआर्म्सला व्यायाम देत असताना शोल्डरला. 4 चेंडू 19. व्हॉलेंटियर्स रेडी राहा. आपण ऑनसाइडला टर्न खेळण्यात आला मिड विकेट मध्ये. फिल्डर अरविंद डीप मध्ये. पहिल्यांदा वेगाने सेकंडचा कॉल असेल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे 33. बॉल शिल्लक 3 चेंडू 18 धावा. 3 षटकारांची गरज असेल आता विजयासाठी. ओ या वेळेला मात्र खाली राहिलाय चेंडू. येतोय तो डॉट बॉल. दोन्ही आमच्या आता व्हॉलेंटियर्स सॉरी 12th मॅन जोर जोराने टाळ्या वाजवत आहेत वडवली सीचे. कारण मॅच त्यांच्या बाजूने. 2 चेंडू 18 धावसंख्येची गरज. एक अरविंद पाटील यांचे चिरंजीव आहेत. एक तकदीर मात्रे यांचे चिरंजीव आहेत. ही पुढची पिढी आहे. परंपरा आतापासूनच. टॉप एज आहे बॉल हवेमध्ये आणि इथे आपण बघत आहोत सागर फार वेगाने आले होते पण ते सांगतात की झेल गोलंदाजाचा होता आणि त्यांचाच होता पण त्यांना अगोदर समजलं नाही. खूप चांगली बॉलिंग. फॉलोथ्रो मध्ये बऱ्याच वेळेला प्रकाश यांचा बॅलन्स जातो पण चेंडू आज मात्र योग्य त्या टप्प्यावर ते टाकलेले. शेवटचा चेंडू 18 नाही तर हव्यात त्या धावा 17. स्विच हिटचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल 16 धावसंख्येचा